नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. रेणापूर नगरपंचायत निवडणूक 2025. भारतीय जनता पार्टी नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती शोभा शामराव आकनगिरे आणि 17 नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ रेणापूरकरांचे ग्रामदैवत श्री रेणुकादेवी मंदिर येथून शुक्रवारी करण्यात आला. देवदर्शन, पदयात्रा आणि मतदारांच्या गाठीभेटी असा त्रिवेणी संगम साधत भाजपाने प्रचाराचा शुभारंभ धूमधडाक्यात केला. युवा नेते ऋषिकेश रमेशप्पा कराड व तत्कालीन नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत नवनाथ भोसले, चंद्रकांत कातळे यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती शोभा शामराव आकनगिरे, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार अभिषेक आकनगिरे, सुमन मोटेगावकर, सुनीता बस्तापुरे, धम्मानंद घोडके, दत्ता सरवदे, धरती गाडे, अच्युत कातळे, पल्लवी शिंदे, राधिया बी शेख, हुसेना शेख, खैरुनिसा अत्तार, ज्योती चौहान, चतुरा लोकरे, अंजना चौहान, प्रदीप राठोड आदी सहभागी झाले होते. या पदयात्रेचा शुभारंभ ग्रामदैवत रेणुकादेवी मंदिर येथून झाला. ही पदयात्रा गावातील सगळ्याच वार्डात फिरून मोरेनगर येथे समारोप झाला. यावेळी झालेल्या छोटेखानी सभेत ऋषिकेश कराड, अभिषेक आकनगिरे, शोभा आकनगिरे यांनी पक्षाची भूमिका मांडत रेणापूरच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले. भारतीय जनता पार्टीचे झेंडे व डंके परिधान करून समर्थक मोठ्या संख्येने रेणुकादेवी मंदिरात एकत्र आले होते. या पदयात्रेतील काही क्षणचित्रे आपण आता पाहूया. या पदयात्रेमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. हातामध्ये भारतीय जनता पार्टीचे झेंडे फडकावत या महिला उत्साहाने या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या.
आज प्रथमतः जर आपण विचार करायला गेलं तर ही रेणापूरची नगरपंचायतीची 2025 ची निवडणूक येत्या 2 तारखेला ज्याचं मतदान आहे त्या संदर्भामध्ये आज भारतीय जनता पार्टीचा प्रचाराचं नारळ फोडून जो शुभारंभ आज आम्ही सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जो केला त्याच्यासाठी आपण जर काही व्हिडिओ फुटेज घेतले असतील तर आपण त्याचा प्रतिसाद बघू शकता की जवळपास हजारोच्या संख्येने आज इथं रेणापूरच्या मतदारांनी आमच्या मायमाऊलींनी आमच्या वडीलधारांनी आम्हाला तो आशीर्वाद देण्यासाठी आजच्या ह्या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला। आणि जर विचार करायला गेलं तर भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवणारा हा रेणापूर शहर आहे, हा तालुका आहे। लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आमची भारतीय जनता पार्टी इथं पूर्ण होत नाही। आणि त्या नेत्यावर लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर प्रेम करणारा हा सगळा रेणापूर मधला आमचा मतदार आहे। आणि ही निवडणूक जसं 2017ला आपण बघत असाल तर आमचे अभिषेक भैया प्रथम नगराध्यक्ष जेव्हापासून ही नगरपंचायत झाली त्याचे प्रथम नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पार्टीकडे अभिषेक भैयाच्या मार्फत आमच्या ताब्यामध्ये 5 वर्ष होतं। आणि त्या काळामध्ये या रेणापूरचा जेवढा जमेल तेवढा विकास आणि जेवढा कायापालट करता येईल तेवढा कायापालट करण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न हे अभिषेक भैयांनी आणि भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। आणि येणाऱ्या या 2025च्या या होणाऱ्या आताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला आत्मविश्वास आहे की जनता, इथले मतदार, इथले आमचे बंधू, मायमाऊली, वडीलधारे हे 100% यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देतील। आणि परत एकदा दुसऱ्यांदा या रेणापूरमध्ये आमचा नगराध्यक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीचा म्हणण्यापेक्षा जनतेचा नगराध्यक्ष परत एकदा तिथं बसेल आणि राहिलेला रेणापूरचा जो काही विकास आहे तो पूर्ण होईल। आणि त्याचबरोबर आज काही आम्ही कुणावर टीका करणार नाहीत किंवा कुणाचं काही आज काही काढणार नाही समजा, पण एक छोटीशी गोष्ट जाता जाता एवढीच बोलायची आहे की त्यांनी सांगितलं अभिषेक भैया की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढू। तर हे खरं काँग्रेसवाल्यांनी आपला विचार केला पाहिजे की कुठला विकास, म्हणजे तुम्ही पंचवार्षिक इथं आमदार, काही वर्ष तुमच्याकडे पालकमंत्री पद, त्याच्यामध्ये तुम्ही रेणापूरला काय दिलं याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे। आणि त्याच्यानंतर विकासाच्या गोष्टी केल्या पाहिजेत। कारण का 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी, आदरणीय आमचे नेते रमेशप्पा कराड साहेब आणि आमचे नगराध्यक्ष आदरणीय अभिषेक भैया यांच्या नेतृत्वामध्ये, यांच्या मार्गदर्शनाखाली या रेणापूरमध्ये विकास झालाय आणि असाच विकास इथून पुढे होईल याची ग्वाही देतो। आणि हा ठाम विश्वास आमच्या मनामध्ये आहे। आणि जास्त काही आता या प्रसंगी बोलत नाही, काही असेल तर आमचे नगराध्यक्ष त्याच्यावर 2 शब्द बोलतील, एवढंच बोलतो आणि थांबतो। 2017 रोजी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा या रेणापूरच्या जनतेच्या आशीर्वादानं रेणापूर नगरपंचायतीवर फडकला, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचे नेतृत्व आदरणीय रमेशप्पा कराड साहेब असतील यांनी मला या रेणापूरचा नगराध्यक्ष करण्याचा मान दिला। पण आम्हाला नगराध्यक्ष व्हावं ही आमची काही म्हणजे प्राथमिकता नव्हती। आम्हाला रेणापूरसाठी काय काय करता येते त्या दृष्टिकोनानं आम्ही आणि आमची सर्व टीम रेणापूरच्या विकासासाठी गेले 8 वर्ष झटत आहेत। आणि त्यामध्ये आमचे नेते आदरणीय रमेशप्पा कराड साहेब खंबीरपणे उभे आहेत। आणि मला सांगताना म्हणजे गर्व होतो की घरकुलाच्या बाबतीमध्ये आपण मराठवाड्यात 1 नंबर आणि महाराष्ट्रात म्हणजे पहिल्या 3 मध्ये आहोत। आणि मोठ्या प्रमाणात घरकुल असतील, रस्ते असतील, नाले असतील। कारण की रेणापूरचा जर भागाला 8 वर्षाचा जर कार्यकाळ बघितला तर मूलभूत गोष्टी याच्यामध्ये खूप मागे रेणापूर होतं। पण मूलभूत गोष्टी पूर्ण करण्यासाठी रोड, नाली, पाणी, लाईट आणि स्वच्छतेवर भर देऊन आणि रेणापूरचं काम करण्याचं काम केलं। आणि जो निधी आलेला आहे त्याच्यातला फक्त आता अर्धा निधीचं काम झालेलं आहे।
आणि अर्ध्या निधीचं काम आपल्याला शिल्लक आहे आणि काही कामं पूर्ण करायचे आहेत. त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये, कारण का सरकार केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचा आहे आणि आमदार रमेश अप्पा कराड साहेब असल्यामुळं इथं जो विकासाला गती मिळणार आहे ती एक वेगळ्या उंचीवर रेणापूर नेऊन ठेवण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्यामुळं तुमच्या वतीनं माझी रेणापूरवासियाला परत विनंती आहे की आपला हक्काचा आमदार आहे, भांडून घेण्यासारखं काय आहे. त्यामुळं कुणी जरी काही विचार म्हणजे मत आपलं वाया घालू नये आणि भारतीय जनता पार्टीला त्यांनी सहकार्य करावं एवढी विनंती.